शौर्य ऊर्जाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या धामधूममध्ये सुरू असतो. कुठून तरी दिव्याला या लग्नाच्या हळदीची कुणकुण लागते आणि दिव्या स्वतःशी बोलत असते, मी तर या गडगंज श्रीमंतीत राहायला आले, पण माझी बहीण ऊर्जा सुद्धा या घरात जर राहायला आली आणि तिला सुद्धा या गडगंज श्रीमंतीचा उपभोग घेता आला तर मात्र माझी पंचायत होऊन जाईल. मला माझी बहीण या घरात अजिबातच नकोय. आता मला काहीतरी केलं पाहिजे, असं दिव्या स्वतःशी बोलत असते. आणि फायनली दिव्याने लगेचच अर्पिताला कॉल केलेला असतो. अर्पिता आधी तर दिव्याचा कॉल उचलत नाही. मग शेवटी दिव्याने टेक्स्ट मेसेज केलेला असतो की अगं अर्पिता, असं काय करतेस तू? तुझ्याकडे शेवटची संधी आहे तुझ्या शौर्यशी तुझं लग्न करण्याची. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिताने लगेचच दिव्याला कॉलबॅक केलेला असतो. दिव्या स्वतःशी बोलत असते, केलास ना मला कॉलबॅक? माझा फोन उचलत नव्हतीस काय? बघितलीस ना माझी पॉवर? आणि अशातच फोन कट झालेला असतो. अर्पिता स्वतःशी बोलत असते, काय चाललंय या दिव्याचं? आधी मला कॉल करते, मी रिसीव नाही केला तर मला टेक्स्ट करते, आणि मी त्याला पुन्हा कॉल करते तर माझा कॉल उचलत नाही. तेवढ्यात अर्पिताने पुन्हा कॉल केल्यावर दिव्या लगेचच उचलते आणि बोलू लागते, काय गे अर्पिता, तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर अर्पिता म्हणत असते, नेमकं काय बोलायचं तुला? त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, अगं तुझा होणारा नवरा दुसऱ्या कोणाचा तरी लाईफ पार्टनर बनतोय आणि तू फक्त हातावर हात ठेवून बसून राहणार आहेस का? हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, दिव्या, तू जर शौर्य आणि ऊर्जाबद्दल बोलत असशील ना तर मला त्या दोघांबद्दल काहीच ऐकायचं नाहीये. त्यावर दिव्या म्हणत असते, अगं ऐकायचं नाहीये असं बोलून कसं काय चालेल? हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिता म्हणत असते, कारण मला शौर्यने स्पष्टपणे सांगितलंय की त्याचं ऊर्जावर मनापासून प्रेम आहे. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, अगं त्याला बोलू दे, पण जरा तरी विचार कर. शौर्य आणि तुझं लग्न तुझ्या आणि त्याच्या घरातल्यांनी खूप विचार करून ठरवलं होतं ना? मग त्यावेळेला शौर्यला तुला सांगता येत नव्हतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून? त्यावेळेला तो काही बोलला नाही. एन मोमेंटला तो तुला सांगतोय आणि तू ॲक्सेप्ट देखील करतेस. प्लीज प्लीज अर्पिता, असं नको वागूस. त्यावर अर्पिता म्हणत असते, मग तुझी काय इच्छा आहे? काय करू मी? त्यावर दिव्या म्हणत असते, आत्ताच्या आत्ता तुझ्या पप्पांना घेऊन थेट त्या ऊर्जाच्या घरी पोहोच. तिथे तिच्या लग्नाची हळद सुरू आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिता म्हणत असते, काय? झटपट हळद? त्यावर दिव्या म्हणत असते, हो, हळद लगेचच, थोड्या वेळाने संध्याकाळी लग्न. हे सगळं थांबवायचं असेल तर आत्ताच्या आत्ता पोच. त्यावर अर्पिता खूपच गोंधळलेली असते. तिला नेमकं काय करावं हेच सुचत नसतं आणि ती स्वतःशी बोलत असते, नाही जाणार, मी नाही जाणार, कारण माझ्या शौर्याचं माझ्यावरच प्रेम नाहीये, तर मी त्याच्या आयुष्यात जाऊन का दखलंदाजी करू? आणि अशातच अर्पिताने फोन कट केलेला असतो. दिव्या इकडे स्वतःशी बोलत असते, या अर्पिताला अजून कोणत्या भाषेत समजावू मी? का असं बघते ही? असे नाना तऱ्हाचे विचार दिव्या देखील करत असते. इकडे आपण पाहतोय आता शौर्य आणि ऊर्जाची हळद खूपच चांगल्या प्रकारे पार पडलेली असते. त्यात कोणतंही विघ्न आलेलं नसतं. त्यामुळे शौर्य आणि ऊर्जा खूपच खुश असतात. त्यापेक्षाही जास्त खुश शौर्याची आजी असते, कारण ती एकटीच या लग्नाला पाठिंबा देत असते आणि शेवटी सगळेच तिच्या विरोधात असतात. इकडे आपण पाहतोय विजया हर्षवर्धनला म्हणत असते, काय हो, काय चाललंय हे सगळं? तुम्ही जरा तरी विचार करा. तुम्ही फक्त हर्षवर्धन म्हणून, म्हणजे एक बाप म्हणून शौर्यसमोर एक अट ठेवली, पण शौर्यने तुमचा विचार नाही केला. करतोय तो लग्न, त्यावर शौर्यला करू दे लग्न, असं हर्षवर्धनने विजयाला जोरात दटावत म्हटलेलं असतं. विजया म्हणत असते, अहो करू दे, काय करू दे? आपल्या आदित्यनेही आपल्या विरोधात जाऊन लग्न केलं, आता शौर्यही तेच करतोय. म्हणजे आपण आई वडील म्हणून नालायक आहोत का?
त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही विजया, आपण आई वडील म्हणून नालायक नाही आहोत, तर ही आपली दोघं मुलं म्हणून नालायक आहेत. हे वाक्य ऐकल्यावर विजया स्वतःशीच बोलत असते, देवा, काय चाललंय हे सगळं, कर लवकर नीट. आणि अशातच आपण पाहतोय आता इकडे छान प्रकारे ऊर्जाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडलेला असतो आणि ऊर्जाची आई पूर्वा म्हणत असते, मनू, मनू, हा क्षण पाहण्यासाठी माझे डोळे एकदम आतुर झाले होते, एकदम तरसले होते. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, आई प्लीज असं नको ना बोलू, तुला सोडून जाताना मला कसं तरीच होत आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय ऊर्जाला आता पूर्वा म्हणत असते, अगे, मला तसं म्हणायचं नाहीये, तू मला सोडून जात नाहीयेस, तर तू लग्न करतेस, हेच माझ्यासाठी खूप आहे. हे सगळं पाहून आता कुमुदिनी म्हणत असते, बरं का पूर्वा, तुला काही काळजी करायची गरज नाहीये. जेव्हा तुला तुझ्या मुलीची आठवण येईल ना, तेव्हा तू तिला भेटू शकतेस, हो ना ऊर्जा. त्यावर लगेचच आता ऊर्जा मान हलवत असते आणि अशातच कुमुदिनी म्हणत असते, आणि बरं का, तूही तुझ्या आईला कधीही भेटू शकतेस, आमच्याकडनं तुला कोणतीही बंधनं नसणार आहेत, हो ना रे शौर्य. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, बस का आजी. आणि अशातच आता सगळे हसू लागतात. इकडे आपण पाहतोय आता अर्पिता रडत रडत तिथेच बसलेले असते. तेवढ्यात तिचे वडील दिग्विजय शिर्के तिथे येतात. ते अर्पिताला पाहतात आणि बोलू लागतात, काय गे बाळ, काय झालंय, काय अशी रडतेस का तू. त्यावर अर्पिता म्हणत असते, काही नाही पप्पा. त्यावर दिग्विजय शिर्के म्हणत असतात, अगं काही नाही, काही नाही, काहीतरी कारण असल्याशिवाय तू रडशील असं कधीच होऊ शकत नाही. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, पप्पा, ती थोडी डोळ्यात धूळ गेली होती ना, म्हणून डोळ्यातून पाणी येत आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट दिग्विजय शिर्के म्हणत असतात, अगं ही केस पाहतेस, उगाचच व्हाईट नाही झाली ती, एवढी वर्ष मी काही ना काही अक्कल पाजळली आहे. बोल, काय झालंय, तू त्या शौर्याचा विचार करतेस का. त्यावर लगेचच आता अर्पिता बोलू लागते, पप्पा, 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 त्या शौर्याची हद सुरू आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता दिग्विजय म्हणत असतात, काय, शौर्याची हळद. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, हो. त्यावर शौर्याची हळद कोणाबरोबर सुरू आहे असं जेव्हा दिग्विजय यांनी विचारलेलं असतं, त्यावेळेला अर्पिता म्हणत असते, पप्पा, तेच ती ऊर्जा शिंदे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र दिग्विजय शिर्के म्हणत असतात, चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. त्यावर अर्पिता म्हणत असते, नको पप्पा, नको. त्यावर दिग्विजयने आपल्या मुलीचा हात धरलेला असतो आणि ते तिला घेऊन थेट त्या ऊर्जा शिंदेच्या त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. समोरच सुरू असलेली हळद नुकतीच आटपलेली असते आणि त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि शौर्य हा आता थेट थोड्याच वेळात ऊर्जाला मंगळसूत्र घालणार असतो. तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे समोर आलेल्या दिग्विजयला पाहून लगेचच आता कुमुदिनी पुढे येते आणि लगेचच आपण पाहतोय कुमुदिनीला आता थेट दिग्विजय म्हणत असतात, काय चाललंय कुमुदिनी मॅडम हे सगळं. त्यावर लगेचच आता कुमुदिनी म्हणत असते, जे व्हायला पाहिजे तेच. त्यावर दिग्विजय म्हणत असतात, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, शौर्याचं आणि अर्पिताचं लग्न आपण खूप आधी ठरवलंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो ठरवलंय, पण त्यावेळी शौर्याची सहमती घेण्यात आली नव्हती, त्याचं काय. हे वाक्य ऐकल्यावर दिग्विजय म्हणत असतात, सहमती, त्याची सहमती घ्यायची गरजच काय, त्याच्या वडिलांनी म्हणजेच हर्षवर्धनने हे लग्न ठरवलंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, लग्न जरी हर्षवर्धनने ठरवलं असेल तरी ते लग्न निभवायचं काम हर्षवर्धनच्या मुलाचं आहे, पण त्याच्या मुलाचीच जर इच्छा ऊर्जाशी लग्न करण्याची असेल तर मात्र तुम्ही काय करणार. तेवढं आपण पाहतोय आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हा थेट ऊर्जाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच असतो. तेवढ्यात दिग्विजय शिर्केने या हर्षवर्धनच्या मुलाचा म्हणजेच शौर्याचा हात धरलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं, शौर्य, हे मंगळसूत्र तू माझ्या मुलीच्या गळ्यात घालणार आहेस. त्यावेळेला हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, अहो काका, काय करताय तुम्ही,
मी तुमच्या मुलीला आधीच सांगितलंय की माझं तिच्यावर अजिबातच प्रेम नाहीये. मग माझं जिच्यावर प्रेमच नाहीये अशा मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मी मला आयुष्यभर का कोंडून घेऊ? त्यावर दिग्विजय शिर्के म्हणत असतात, कारण कारण तुझ्या बापाने तसं वचन दिलंय. अशातच आपण पाहतोय थेट कुमुदिनी म्हणत असते, वचन दिलं असेल पण ते शौर्य नाही तर हर्षवर्धनने. त्यामुळे शौर्याची यात काहीच चूक नाहीये. त्यावर लगेचच आता दिग्विजय म्हणत असतो, मी माहिती आहे ना, या राज्याचा मंत्री आहे, आमदार आहे, मी काहीही करू शकतो. त्या हर्षवर्धनला मी त्याची चांगली सनद काढून घेऊ शकतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धनचं काय घेऊन बसलात तुम्ही? हर्षवर्धनपेक्षाही मोठी वकील मी आहे, विसर काय त्या मी? ॲडव्होकेट कुमुदिनी म्हणतात मला, आणि हर्षवर्धन तर माझ्याच तालावर शिकला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची धमकी देण्याआधी 10 वेळा विचार करा, नाहीतर मी असा डावपेच टाकीन ना की उभ्या आयुष्यात तुम्हाला कोणी कुत्र देखील विचारणार नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता दिग्विजय शिर्के चांगलाच हादरतो. त्याला कळून चुकलेलं असतं की एक वेळ आपण हर्षवर्धनशी पंगा घेऊ शकतो, पण हर्षवर्धनची आई ॲडव्होकेट कुमुदिनी जहागीरदार हिच्याशी पंगा घेऊ शकत नाही, कारण ही डावपेच खेळण्यात सगळ्यांची ही बाप आहे. आणि अशातच आपण पाहतोय थेट अर्पिता म्हणत असते, पप्पा पप्पा प्लीज इथून चला, आणखी अपमान मला सहन नाही करायचा. त्यावर दिग्विजय शिर्के म्हणत असतो, बेटा अर्पिता, नको काळजी करूस तू. आज तुझा बाप हरतोय असं तुला वाटत असेल, पण तुझा बाप हरणार नाही तर तुला जिंकवणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्पिता म्हणत असते, पप्पा तुम्ही हरताय असं मी म्हणतच नाहीये, पण प्लीज आता मलाच शौर्याशी लग्न करायचं नाहीये, त्यामुळे प्लीज इथून चला. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हर्षवर्धनला मी चांगलाच धडा शिकवणार, कारण त्याने दिलेला शब्द पाळलेला नाहीये असं म्हणत दिग्विजय शिर्के तिथून आपल्या मुलीला घेऊन बाहेर पडत असतो. त्याच वेळेला कुमुदिनी म्हणत असते, अरे शौर्य, थांबलास का तू? तू तुझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घाल. हे वाक्य ऐकल्यावर सगळेच तिथले आनंदित झालेले असतात आणि सगळ्यांनी आपापल्या परीने थेट आता त्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली असते. इकडे आपण पाहतोय दिव्याला असं वाटलेलं असतं की ही अर्पिता स्वतःच्या बापाला नेऊन तिकडे एक प्रकारचा राडाच घालणार आणि मग तिथे शौर्य आणि या ऊर्जाचं लग्न विस्कळीत होणार. पण शेवटी तसं काही झालेलं नसतं. अशातच आपण पाहतोय शौर्य आणि ऊर्जाचं लग्न अगदी आनंदात पार पडलं आहे. हे आता जेव्हा दिव्याला कळतं त्यावेळेला दिव्याच्या पायखालची जमीन सरकते आणि लगेचच आता दिव्या स्वतःचं मन शांत करण्यासाठी थेट विजयाकडे जाते आणि लगेचच रडण्याचं नाटक करू लागते. विजया म्हणत असते, काय गे, काय चाललंय तुझं, अशी रडतेस का? त्यावर दिव्या म्हणत असते, आई आई होत्याचं नव्हतं झालं. आता दिव्या ज्या पद्धतीने बोलत असते ते पाहून विजया म्हणत असते, अगं नीट समजावशील का मला? उगाचच माझ्या डोक्याच्या भज्ज्या करू नकोस. आणि अशातच आता दिव्या म्हणत असते, आई तुमचा लहान मुलगा देखील तुमच्या ताब्याबाहेर गेला, त्याने तुमच्या नकळत तुम्हाला डावलून त्या ऊर्जा शिंदेशी लग्न केलंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, काय? त्यावर लगेचच आता दिव्या म्हणत असते, हो, आत्ताच मला माझ्या चाळीतल्या एका बाजूवाल्याने ही न्यूज दिली की ऊर्जा आणि शौर्याचं लग्न आनंदात पार पडलंय. त्यावर लगेचच आता विजया थेट हर्षवर्धनकडे जाते आणि म्हणत असते, काय हो, काही करणार आहात की नाही तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता काय करू मी, काय झालंय काय तुला? त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, अहो मला काय नाही झालंय, पण तिकडे ऊर्जा आणि शौर्याची हळद होऊन त्यांचं लग्न सुद्धा झालंय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, होऊ दे की. आणि अशातच विजया म्हणत असते, काय होऊ दे? त्यावर शौर्याला मी माझी दिलेली अट मान्य असेलच ना? त्यावर विजया म्हणत असते, अहो आपला मुलगा आहे तो, शेवटी आपण त्याला माफ करणार हेच त्याच्या डोक्यात असेल ना? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नाही, मी हर्षवर्धन आहे, मी अजिबातच त्याला माफ करणार नाहीये.
अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता हर्षवर्धनने थेट कुमुदिनीला कॉल केलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणत असतो, वाह वाह आईसाहेब वाह, आज तुम्ही जे काही घडवून आणलंयत ना त्यासाठी तुम्हाला तर आता मोठा अवॉर्डच द्यायला हवा. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मी मोठं काही केलेलं नाहीये, त्यामुळे तू अवॉर्ड वगैरेची तयारी करू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब आईसाहेब का वागलात तुम्ही असं? माझ्या शौर्याला नको त्या मुलीच्या गळ्यात का बांधलात तुम्ही? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, नको त्या मुलीच्या गळ्यात नाही तर योग्य त्या मुलीच्या गळ्यात बांधलंय, कारण ती मुलगी तुमच्या घराण्याचं सोनं करणारी आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, कसलं सोनं? ऑलरेडी माझ्याकडे सोन्याहून पिवळा बंगला आहे. असल्या प्रकारचं सोनं करणारी मुलगी नकोय मला. मला श्रीमंत घराण्यातली मुलगी हवी होती, जशी की अर्पता. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कुमुदिनी म्हणत असते, पण तिचा तो बाप तिच्या साठी तुझ्या उरावर बसायला तयार आहे, ही गोष्ट तुला माहितीच आहे ना? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, असू दे की, मी काय त्याला घाबरतो का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आता तू मला सांगतोयस की तू त्याला घाबरत नाही? मी तुला ओळखते हर्षवर्धन. असं बोलून आता हर्षवर्धनच्या जले पे नमक छिडकाय आहे. यामुळे आता हर्षवर्धन रागात फोन कट करतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळू शकतात का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.